फालतूगिरी आहे. त्याचे सगळे प्लॅन्स फेल जातात. तो पिंडोक माणूस, त्याला एवढं व्यवस्थित समजवलं होतं मी की या लोकांच्या बोलण्यात अडकू नकोस, त्यांच्यावर विश्वास ठेवू नकोस, पण नाहीच ऐकलं माझं. त्या मूर्खाला मी किती चांगली ऑफर दिली होती. मी त्याला म्हणालेले की मी सगळं जेवण, ती संपूर्ण ऑर्डर फुकटात तुझ्या घरी पोहोचवेन. तेही नाही ऐकलं. दिशा, काय ऑफर दिली तू त्याला? फुकट देते जेवण? अगं, तुला कळतंय का जरा, तू तुझं नुकसान का करून घेतेस? अगं, एवढी मोठी बिझनेस वुमेन आहेस ना तू. इतके मोठे मोठे बिझनेस असतात तुझे, इतके मोठे प्लॅन्स असतात. म्हणजे तू ठरवलंस ना तर तुझ्या रस्त्यात ना असं कोणालाही हटवू शकतेस ग. कोण कुठली पारू? हा, मला एक कळत नाहीये दिशा. तुझे बिझनेस सोडून, बाकी सगळ्या गोष्टी सोडून तुझ्या प्लॅनवर का फोकस नाही करतेस तू? किचन पॉलिटिक्स मध्ये काय पडलंय तुला? हा, काय गरज आहे त्याची? शी 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 प्लीज. किचन मधल्या पॉलिटिक्स मध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. सगळं ना मी फक्त आणि फक्त त्या पारूला कम्प्लिटली डिस्ट्रॉय करण्यासाठी करते. तिला संपवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. आणि याचसाठी ना माझ्या डोक्यात एक खूप चांगला प्लॅन आहे. अजून प्लॅन आहेस का? हो, आज रात्री सगळे झोपले की मग मी किचन मध्ये जाऊन तिची सगळी तयारी बिघडवून टाकणार आहे. मग बघूच ती पारू तिची ऑर्डर कशी कंप्लीट करते ते. कर. ऑल द बेस्ट. झोप तू. गुड नाईट. गुड नाईट. प्रीतम, मी काय म्हणते, आपली उद्याची ऑर्डर होईल ना नीट पूर्ण? नाही म्हणजे मी पारूला तसा शब्द दिलाय म्हणून भीती वाटते. प्रिया, बघ, अजिबात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. पण सगळी तयारी केली आहे आणि इनफॅक्ट त्या बायका त्या पण खूप मेहनती आहेत. आणि त्या ज्या दोन नजर लावणाऱ्या बाहुल्या आहेत ना, झोपल्या असतील आता एवढ्यात. प्रीतम, तुम्हाला अजूनही असं वाटतंय की सगळं नीट होणार आहे, काहीच प्रॉब्लेम होणार नाहीये? मला ना त्या दिशावर अजिबात विश्वास नाही. ती पाताळातून पण उठून येईल आपल्याला त्रास द्यायला. ऍक्च्युली आता तू असं बोलल्यावर मलाही तसंच वाटतं. एक काम करूया, तू झोप, मी आजची रात्र आउट हाऊस मध्ये झोप. नाही नको प्रीतम, असं कसं? एक काम करूया, मी पण येते तुमच्यासोबत. आपण दोघं जाऊया, कन्फर्म करूया, मग येऊन बघूया झोपायचं की नाही. बरं, ठीक आहे, चल. आदित्य सर, आज कामाचा लई लोड आला असेल ना तुमच्यावर? नाही ग, असं लोड असं नाही, पण मला काही कामाची सवय नाही आहे ना. बारू, खरंच यार, तुम्हा बायकांची ना कमाल आहे. म्हणजे घरातली सगळी कामं करूनही तुम्ही ही जादाची कामं करायला तयारच असता, फ्रेश असता. मला तर आज उद्याची तयारी करण्यातच दम लागला. बट डोंट वरी, मी करतोय, होईल सगळं मॅनेज. जमेल मला. जमल, तुम्हाला नक्की जमल. खरं तर ना, हे स्वयंपाक म्हणजे ना स्त्री आणि पुरुष दोघांना सुद्धा यायला पाहिजे. आदित्य सर, आज तुम्ही जे काय बी करताय ना माझ्यासाठी, त्याचं लय कौतुक वाटते मला. बायकोला साथ देणारा नवरा मिळाला म्हणून देवाकडे मी आयुष्यभर आभार मानेन. नाही, आभार काय देत? हे काय म्हणजे तुम्ही आता मला सांगितलं की अभ्यास बस करणं झोप, तर तुमचं काय चाललंय? काय करताय तुम्ही? अगं, त्या काही फाईल्स चेक करायच्या होत्या, तेवढंच बघतोय फक्त आणि लगेच झोपतो. अच्छा,
आता फाईल चेक करून झालं असेल तर ती ठेवा बाजूला ना झोपा. तिथे सर दमलात तुम्ही आणि त्यात उद्या सकाळी लवकर उठायचंय तुम्हाला. ती फाईल आधी बाजूला ठेवा, तुम्ही आराम करा. ठेवा बघू. ठेवतो. ठेवा म्हणलं ना. हे घे, ठेवली फाईल. ओके, खुश? नाही, आता जाऊन बेडवर झोपा. अगं तू काय मला तिथून ऑर्डर सोडतीयस? पटकन. ठीक आहे. झोपलो. ओके. पारू, आय मिस यू. मला बी तुमची आठवण येते. ऍक्च्युली तू आज इथे नाही आहेस ना, तर असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. फक्त आजच्या रात्रीचा प्रश्न आहे. उद्या पेपर झाला की मी येतेच आहे पटदिशी. ये, मी वाट बघतोय. आणि उद्याच्या पेपरसाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू सर. तुम्हाला सुद्धा खूप 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 शुभेच्छा. मला? तुमच्या ऑर्डरसाठी. मला खात्री आहे आदित्य सर, मला विश्वास आहे तुम्ही सगळं सांभाळून घ्याल. उद्याची आपली पहिली ऑर्डर नक्की पूर्ण होईल. हो, तू नको काळजी करूस, सगळं व्यवस्थितच होणार आहे. झोप तू आता. मी तुला उद्या सकाळी फोन करतो. काय करायचंय, कसं करायचंय हे तूच आम्हाला सांगणार आहेस. तुझ्याशिवाय आम्ही पुढे जाऊच शकणार नाही. हो हो आदित्य सर, तुम्हीच नका काळजी करू. आता फोन बाजूला ठेवा आणि शांतपणे झोपा. गुड नाईट. गुड नाईट.